नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक छोटासा टिफिन बॉक्सची बॅग कशी बनवायची ते या भागामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। हे बघा, ह्याला असं मस्तपैकी मी असं हँडल पण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये अशी 1, 2, 3 डब्बे आपले छोटे छोटे मावू शकतात। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे आयताकृती एक मी कापड घेतलं आहे। हे मी ॲक्च्युली माझ्याकडे अशी साडी होती, त्या साडीचा तुकडा घेतला आहे मी आणि मध्ये पेपर हे पोत्याचे तेवढाच मापाचा तुकडा घेऊन शिवला आणि खालच्या बाजूला काळ्या कलरचा अस्तर लावलेला आहे। आता हे तुम्ही बघू शकता, ह्याचं माप घेतले मी 23 बाय 18 इंच। 23 बाय 18 इंच हे असं एक आयताकृती चौकोन घेतलेला आहे 23 बाय 18 इंचाचा आणि चारी बाजूने शिलाई मारली। आता हे जे 23 इंच आहे ना, तिथून आपल्याला हे कापड असं फोल्ड करायचं आहे। म्हणजे असं दुमडून घे, म्हणजे बरोबर असं त्याचा मधोमध घ्यायचं आहे। ठीक आहे, हे असं हे करून घेतलं। आता मी काय केलं, इकडनं 6 इंचावर माप घेतलं। 6 इंच तुम्ही बघू शकता, हे असं मी फोल्ड केलं आहे। आता ही जी फोल्ड केलेली बाजू आहे ना, तर ते एका बाजूने मी 6 इंचावर मार्किंग घेतलं। 6 इंच आणि तसंच इथं वरती 6 इंचावर घेतलं। आता हे आपल्याला असं इथं सरळ घ्यायचं आहे बरं का, जिथून पूर्ण 6 इंच घ्यायचे। इकडे पट्टी मारून घेते, लाईन मारून घेते बरं का। आता हे भाग आपल्याला कापायचा आहे। आता कापल्यावर माझ्याकडे हे असा भाग तयार झाला टी आकाराचा बघा। आता काय करणार, इथं कापले ना, तर मी कापड सरकू नये म्हणून मी इथं शिलाई मारून घेणार आहे। या दोन्ही बाजूला शिलाई मारून घेणार आहे आणि शिलाई मारली ना, आता हा हे जे वरचा जो भाग आहे आपला, इथे ना मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेणार पूर्ण अशी लाईन बरं का। किती? 1.5 इंच बघा, तुम्ही बघू शकता 1.5 इंचावर मी मार्किंग करणार आहे। आणि आता तिथे सरळ लाईन मारून घेते मी, म्हणजे कसं आहे आपल्याला कापताना कापड म्हणजे तिरकं होणार नाही। आता इथे सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे हे भाग आणि इथे आपल्याला चेन लावायची। आता कापून घेण्याच्या कापल्यानंतर आपल्याला इथे पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कापड सरकणार नाही। आता हिचं कापून झाले ना, अशी तर मी ते ही चेन लावून घेणार आहे बरं का। अशा प्रकारे माझा हा पीस तयार झाला आहे। बघा, इथे चेन लावलेली आहे मी। आता ह्याच्यामध्ये मला रनर घालायचं आहे। तर रनर घालताना बघा, आपण ही अशी चेन उघडायची आणि हा रनरचा जो तुकडा आहे, त्रिकोण भाग आहे ना, त्या त्रिकोण भागामध्ये एका बाजूला एक आणि एका बाजूला एक हे असं घालायचं आणि हे दोन्ही नीट व्यवस्थित धरायचं आणि चेन खालती ओढायची। अशी चेन घातली ना,
ही अशी चेन खालती एवढ्याच्या म्हणजे ही आपली चेन बरोबर इथे फिट बसली. आता काय केलेलं आहे मी, का हे असं एक बंद शिवून घेतलेलं आहे. आता बंदाचं माप आहे 10 बाय 1 इंच. 10 बाय 1 इंचचा बंद घेतला आहे. आणि ही जी खालची बाजू आहे ना तिथून 3 इंचावर म्हणजे बघा 3 इंच. आणि ह्या बाजूनी पण 3 इंच. अशा प्रकारे मी हिते आणि हिते हा बंद शिवून घेणार आहे. आता हा बंद माझा तयार झाला आहे. आता मी काय करणार आहे, आता हे जे आहे ना ते इथून हे असं शिवणार आणि हे असं शिवणार. ठीक आहे. तसंच ह्या बाजूनी पण हा जो आपला कोपरा आहे ना तो असं शिवणार आहे इथे. आता इथे एक शिलाई मारणार. इथे शिलाई झाली की मग हे असंच वळवून तिथे शिवून घेणार. हो का. ही लाईन आहे ना, ही लाईन ही अशी शिवणार. इथे शिलाई मारणार इथपर्यंत आणि मग हे असंच फिरून इथे शिलाई मारणार. असे दोन्ही बाजूनी मी हे शिवून घेणार आहे. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे तिन्ही बाजू हे दोन्ही बाजूनी शिवून घेतलेले आहेत बरं का. बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू. आता हा जो वरचा चौकोन राहिला आहे ना तो पण आपल्याला ह्याच्या तिन्ही बाजू बरोबर शिवून घ्यायचे आहेत. हे असं इथे शिवायचं, मग हे असं इथे आणि हे असं इकडे, असे हे पूर्ण 3 बाजूनी शिवून घ्यायचं आहे. आणि हे जे शिवलेलं आहे ना तिथे आपण गोट लावून घेणार आहोत बरं का. म्हणजे हे आपलं असं म्हणजे व्यवस्थित दिसेल शिवलेलं. ठीक आहे. तर आपल्याला आपला टिफिनचा बॉक्स हा तयार झाला आहे. असं मी चारी बाजूनी इकडे म्हणजे जिथे जिथे शिवलेलं आहे तिथे मी गोट घालून घेतलेला आहे अस्तरचंच कापड, त्याच कापडाचा. त्याच्यामुळे हे बघा शिलाई पण आपली आतल्या बाजूला एकदम छान दिसते. चला तर मग हा बॉक्स आपण सरळ करूया. तर मी हे सरळ केलेलं आहे बॉक्स. आता इथे आपले असे 2-3 टिफिनचे डबे छोटे छोटे असे गोल डबे ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो बरं का. आता आतली बाजू येईल आणि आपले असे वरची कॉर्नर येईल. आता चेन लावले ना मस्तपैकी असा हा चौकोन टिफिन बॅग आपली ही छोटीशी तयार आहे. कशी वाटली मग? छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.